या ठिकाणी भरती निघलेली आहे, तर आपण सर्व ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. या ठिकाणी चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येतो मी. चला तर स्टार्ट करूया. यामध्ये बघा, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय यवतमाळ यांच्या आस्थापनेवर सन 2025-26 करता NCVT अंतर्गत वीज तंत्री आणि तारतंत्री व कोपा या ठिकाणी डिझायनेटेड ट्रेड या स्वतंत्र व्यवसायासाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून 1 वर्ष कालावधी करता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी वीज तंत्रीच्या 110 आणि तारतंत्रीच्या 109 अशी एकूण 219 पदे, तसेच कोपा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट यांची 30 पदे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 110 पदे हे वीज तंत्रीची आहेत, तारतंत्रीची एकूण 109 पदे आहेत आणि कोपामध्ये या ठिकाणी 30 पदे आहेत. तर या पद्धतीने ऑनलाईनमध्ये तुमच्याकडून ITI ज्यांचा झालाय या तारतंत्री, वीज तंत्री किंवा कोपा या ठिकाणी डिझायनेटेड कम्प्युटर ऑपरेटर असेल किंवा प्रोग्रॅमिंगचं, त्यांच्यासाठी ही पद आहेत. इच्छुक उमेदवारांनी काय करायचंय, दिनांक 2/6/2025 पासून 10/6/2025 पर्यंत या ठिकाणी www.apprenticeshippindia.org.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईनमध्ये अर्ज भरायचा आहे. ठीक आहे, तर लास्ट डेट काय 10/6/2025 पर्यंत. या ठिकाणी बघा, संकेतस्थळावर आस्थापना कोड दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा कोड सिलेक्ट करायचा आहे. तिथं वेगवेगळी पदं दिलेली असतील, तर हा कोड लक्षात ठेवा, E091627000368. तर ह्या कोडवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ठीक आहे, या डेट नंतर 10/6 नंतर तुमचा अर्ज प्राप्त झाला तर विचार केला जाणार नाही. उमेदवाराची निवड ही ITI एकूण गुणाच्या टक्केवारी मेरिटनुसार, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा एक्झाम होणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचा ITI झालाय त्यांची एक्झाम होणार नाहीये, काही होणार नाहीये. तर तुम्हाला जे मार्क पडलेले असतील ITI मध्ये, ठीक आहे, त्याच्या बेसिसवर तुमचे या ठिकाणी जे आहे सिलेक्शन होणार आहे, म्हणजे मेरिट लिस्टवर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, प्लस NCVT थ्रू या ठिकाणी वीजतंत्री, तारतंत्री किंवा कोपामधून तुमचं व्यवसाय उत्तीर्ण झाला पाहिजे. ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC गुणपत्रिका प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका प्रमाणपत्र, ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे. रहिवाशी, उमेदवाराचा सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग. जेव्हा तुम्ही ऑनलाईनमध्ये फॉर्म उघडताल या वेबसाईटवरती, तर तुम्हाला हे सर्व भरावं लागणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी खाली आलात की बघा, वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंतच आहे. 5 वर्षांची शिथिलता आहे जे कास्टमधून असतील ते. सदर भरती करता यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य होईल, आणि जे नसतील, जे बाहेरच्या जिल्ह्यातून भरतायत, त्यांना सुद्धा यांच्या मागे तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे भरू शकतात तुम्ही. ठीक आहे, इतर जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवार यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं, ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक आहे. ठीक आहे, ते आवश्यक असणार आहे. विद्यावेतन नियमाप्रमाणे तुम्हाला दिलं जाईल, कार्यालयामार्फत निवड करण्यात येईल. ठीक आहे, तुमच्या मेरिट लिस्टवर यवतमाळ, दारवा, पुसद, पांढरवाडा या विभागामध्ये वाटप करण्यात येणार आहे. तर मूळ कागदपत्रे तपासणीवेळी तफावत, काही माहिती चुकीची आढळले तर तुम्हाला बाद करण्यात येईल. ठीक आहे, त्या सगळ्या प्रोसेसमधून. या ठिकाणी दिनांक 21/6 ते 23/6 रोजी या वेळेत उमेदवारांनी स्वतः लघु प्रशिक्षण केंद्र, मंडळ कार्यालय, विद्युत भवन यवतमाळ येथे उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर सदर कालावधीत कागदपत्रे पडताळणी करता उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक भासल्यास कोणतेही बदल करण्याचा अधिकार सर्व त्यांच्याकडे. तर या ठिकाणी बघा, 249 पदांची या ठिकाणी भरती आहे. तारतंत्री, वीज तंत्री आहे, एक्झाम नाही आहे, डायरेक्ट मेरिट लिस्टवर होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन या कोडसह ऑनलाईन अर्ज सादर करा. कोपामधल्या सुद्धा जागा आहेत, हे गोष्टी लक्षात घ्या. तर याच्या अपडेटसाठी अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.